आणि या ठिकाणी मराठी चित्रपट आणि मालिका यातील कलावंत अभिनेत्री योगिता चव्हाण यांचं भिवंडी नगरी इथं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तुझ्याच जीव रंगला या बादे आणि बिग बॉस सीझन 5 या जबरदस्त सेलिब्रिटी शो मधील नारपोली एक जबरदस्त व्यक्तिमत्व कलावंत अभिनेत्री योगिता चव्हाण मॅडम भिवंडीकर एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया। पिंपळकर हे पिंपळकर आहे ना जरा नाव काय दोंडा वडवली कुठे दोंडा वडवली पोगाव गोविंद पथकानं तिकीट चौकात चला। अरे इकडे अरे दोंडा वडवली धन्यवाद अरुण सर धन्यवाद। या गोविंद पथकाला लोणाड तुम्ही तयार राहा। योगिता चव्हाण मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील जबरदस्त कलावंत योगिता चव्हाण मॅडम जीव माझा गुंतला या मालिकेतील रिक्षावाली म्हणून ज्यांनी जबरदस्त कला सादर केली। सेफ्टी बेल्ट नाही लक्षात ठेवा सेफ्टी बेल्ट नाही। अरे इथे सेफ्टी बेल्ट नाही म्हणतो थांबायला लागेल एक तास थांबायला एक तास। मराठी चित्रपट गावठी या चित्रपटामध्ये त्याने अभिनय केलं आणि मराठी कलावंतांना हिनवलं जात होतं गावठी काय करेल परंतु करून दाखवलं गावठी चित्रपटातून। रवी सर त्याबादे योगिता चव्हाण मॅडम दोंडा वडवली पास्थर अभिनंदन। दोंडा वडवली पास्थर लोणाड सुरू करा किरण तुम्ही अमित डुंगेकर बसला योगिता चव्हाण मॅडम आपलं व्यक्तिमत्व सुद्धा जबरदस्त आहे। लोणाच्या नंतर तुम्ही आपण स्थानापन्न व्हायचंय। गणराज लावा इथे जाऊन राहा। पोगाव गोविंद पथकानं नारपोली इथे जायचंय। अभिनंदन संजय भाई यांचे साडू विश्वाजी पाटील कडक 7 सलामी दिली आपल्या पोगाव संघानं अभिनंदन। या ठिकाणी गोविंदानं बक्षीस घेताना येताना ट्रिपल येऊ नये। नक्कीच आज तुझ्यात जीव गुंतला आणि गावठी असा चित्रपट आहे ज्या चित्रपटामध्ये मराठी तरुणाला हिनवलं जायचं की तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलं आणि खऱ्या अर्थाने बिग बॉसचा सीझन 5 मॅडम बरोबर आहे का सीझन 5 ज्याच्यामध्ये आपण योगिता चव्हाण यांना अनुभवलं। जबरदस्त व्यक्तिमत्व जबरदस्त पर्सनॅलिटी गुणी कलावंत आहे आणि भिवंडीमध्ये रुपेश दादा म्हात्रे साहेब एक असे लोकप्रतिनिधी आहेत जे कलावंतांना आश्रय देतात आणि आपल्यासारखे कलावंत जेव्हा या ठिकाणी येतात त्यावेळेला आम्हा सर्व रसिकांचं सुद्धा या ठिकाणी नक्कीच एक चांगलं मनोरंजन आणि आनंद द्विगुणित होते। आपल्या भिवंडी नगरीमध्ये शिवसेनेचे उपनेते पंच माझा आवाज येतोय पंच दांता राजा लोणाड 7 रनांची सलामी दिलेली आहे। साहेबांचं म्हणणं आहे की एक गोविंद पथक लावा एक वन टाइम येतोय दर्शनाला मला येतोय दर्शनाला मला डौल तोलना त्याला कालिका कोणाला पावली गो कालिका कोणाला पावली पावली लोणाडचे मोरा लोणाडचे मोरा
मालो की गोड़ी तद मिली तो आई तुझी मालो की गोड़ी तद मिली आई तुझी मालो की गोड़ी तद मिली तो आई तुझी मालो की गोड़ी तद मिली ये तदुनी लोनाडते पोरानी गो लोनाडते पोरानी लोनाडते पोरानी लोनाडते पोरानी आई मजी मोराला पावली गो कालिका मोराला पावली कालिका मोराला पावली गो कालिका मोराला पावली पावली लोनाडते पोरानी गो लोनाडते पोरानी हॅलो आज हॅलो तुम्हाला परमिशन दिलेली नाही आहे उतरा हॅलो गोविंद पथक आपल्याला आपलं नाव पुकारण्यात नाही आलेलं आपल्याला पुकारा दिलेला नाही तेव्हा आपण मनोरा रचायचं नाही लोणाड गोविंदा पथकाचे थर किती आहेत लोणाड गोविंदा पथक हॅलो प्रदीप सर माझा आवाज येतो डुंगेकर आपल्यापर्यंत आम्ही डुंगेकर आहेत का तिथे हजर माझा आवाज आपल्यापर्यंत येतो का प्रदीप सर बोला सर आपण दोन गोविंदा पथकांना संधी दिल्यामुळे कोणी किती थर लावले आम्हाला कळत नाही बरं बरं थोडस कन्फ्युजन निर्माण झालं आपण त्यापेक्षा एक लावा ओके सर हॅलो आज योगिता चव्हाण मॅडम यांच्या सोबत एक कलावंत आलेले आहेत ज्यांचं नाव आहे नितीनजी उवाळे त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत खऱ्या अर्थाने खूप चांगली ठाणे येथे जन्माला आलेल्या योगिता चव्हाण 7 थरांचा प्रयत्न करणार यांनी वेगवेगळी भूमिका साकारली ज्याच्यामध्ये जीव माझा गुंतला बिग बॉस सीझन 5 मराठी चित्रपट गावठी या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर गावठी माणूस काही करू शकत नाही असं सर्वांचं मत आहे पण गावठी गोष्टीला दर्जा चांगला असतो आणि ते करून दाखवलं त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्या कलावंतानं आणि योगिता चव्हाण मॅडम आपलं भिवंडी नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आज रुपेश दादा म्हात्रे साहेब व संजयभाई म्हात्रे भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यामध्ये आपला आमदार या दहीहंडी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं गोविंदा पथक गोविंदा दाखल झाले आम्ही डुंगेकर गोविंदा पथकाने 7 थरांची एकदम कडक सलामी दिलेली आहे डुंगेकर गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन डुंगेकर गोविंदा पथक 7 थरांची सलामी बरोबर आहे का हॅलो ओके
हे चढा देऊ कोणाला पावला चढा देऊ कोणाला पावला कोणाला पावला गो चढ्या कोणाला पावला चढा देऊ कोणाला पावला चढा देऊ कोणाला पावला कोणाला पावला गो चढ्या कोणाला पावला पावले डुंग्याचे पोराला गो डुंग्याचे पोराला डुंग्याचे पोराला गो डुंग्याचे पोराला अरे 1 2 3 4 डुंगे गावाचे पोरं अरे 1 2 3 4 डुंगे गावाचे पोरं अरे डुंगे गावने कमल किया डुंगे गावाने कमल किया चला मी लेकर जमल किया अरे 1 2 3 4 डुंगे गावाची पोरं हुशार अरे रे गोपाला अरे शिवाजीचा ताऱ्या पाला तुझ्या घरात नाही पाणी घागर होतानी रे गोपाला हॅलो या ठिकाणी आजच्या सेलिब्रिटी योगिता चव्हाण मॅडम या आपल्याशी नक्कीच बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कलावंत योगिता चव्हाण. थँक्यू चालू आहे. हॅलो 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 नमस्कार सगळ्यांना आणि थँक्यू खूप छान इंट्रोडक्शन दिलं तुम्ही त्याबद्दल आणि खूप छान थर लावलेला आता तुम्ही लोकांनी पाहिला. मी सगळ्यांना दहीहंडीच्या आणि गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रुपेश दादा तुम्ही मला इथे बोलावलं आणि या एवढ्या मोठ्या समारंभात सामील करून घेतलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप 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 मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गोपाळकालाच्या आणि दहीहंडीच्या खूप शुभेच्छा. छान थर लावताय. बी सेफ आणि सेफ राहून खेळा बस एवढंच म्हणेन मी. थँक्यू. 2018 साली त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याचं नाव आहे गावठी. या चित्रपटातून अभिनयाची कला कशी असावी खऱ्या अर्थानं चित्रपटामध्ये सर्वांनीच पाहिलं परंतु तुम्हाला प्रत्यक्ष पाहताना आम्हा सर्वांना आनंद झाला. बिग बॉस हा मराठी सेलिब्रिटी शो आपण सर्वजण अनुभवत असताना आज प्रत्यक्ष बिग बॉस 5च्या त्या स्वतः सहभागी राहिलेल्या आहेत. बिग बॉस मध्ये आमचे संतोष दादू चौधरी सुद्धा भिवंडीचे सहभागी झाले होते आणि तुम्हाला भेटून मॅडम आनंद झाला. भिवंडीकर कसं वाटलं? क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. गोविंद पथक डायमंड डुंगे गोविंद आपण पथक सोनाळा डायमंड येथे आपण आहात जायचंय. का इथे? तुमची व्यूह रचना चालू ठेवा. आता नाही, आता परमिशन नाही झाली. साहेबांनी तिकडून ऑर्डर नाही दिली. आता साहेब फोन मारताय. सिंगल सिंगल घ्यायचं आता काही ना काही. योगिता चव्हाण मॅडम यांची फक्त शारीरिक उंचीच नाही तर त्यांच्या अभिनयाची उंची सुद्धा मोठी आहे. म्हणून गावठी सारख्या चित्रपटामधून 2018 साली मॅडम यांनी आपल्या कलेचा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी मला वाटतं जीव माझा गुंतला याच्यामध्ये रिक्षावालीची भूमिका केली होती. मग रिक्षावाल्या गाण्यावर नाचणार का? हो मॅडम तुम्ही काय आता अख्खा भिवंडी नाचेल. रिक्षावाला
रिक्षावाला ए ए ए बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला. आता आपल्या समोर जो मनोहर रचला जात आहे गोविंदा पथक आहे डायमंड गोविंदा पथक. खूप सुंदररित्या हे लोक मनोहर रचण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आतापर्यंत त्यांनी 3-4 थर लावलेले आहेत. सोनोळे गावचे माजी सरपंच भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सांभाळा. प्रथम जे त्यांच्या जवळ उभे थोडे मागे सरका म्हणजे त्यांना उचलताना स्पेस मिळेल. या ठिकाणी वैद्यकीय पथक सज्ज आहे. काही चिंता करू नका. आपण सर्वजण सुरक्षित आहात. गोविंदा पथकाचं नाव पुकारल्याशिवाय त्यांनी तिथे मनोहर रचायचा नाही आहे. डायमंड गोविंदा पथक मी कधीपासून पुकारतोय तुम्हाला ऐकायला येत नाहीये का? तुम्हाला उपस्थिती तिथे दर्शवायला सांगितलेलं तुम्ही दर्शवला. तुम्ही दुसऱ्या गोविंदा पथकाला काय चान्स दिले? या ठिकाणी उपस्थित माननीय श्रीमान माजी चेअरमॅन शिरेशजी नाईक, माजी नगरसेवक रामजी पाटील, शाहीजी गांधी, फरहानजी शेख, कलावंत नितीनजी उबाळे, अहिल्याबाई होळकर या मालिकेमध्ये त्यांनी आपला अभिनय केला. आणि नक्कीच चव्हाण मॅडम यांच्या सोबत त्या झालेल्या आहेत. तसेच ऑल द बेस्ट या नाटकामध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका केली. क्या बात है. ऑल द बेस्ट हे अतिशय गाजलेलं नाटक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडीकरांसोबत एक सेल्फी. ज्या गोविंदा पथकाचं नाव पुकारण्यात येईल त्यांनीच तिथे या ठिकाणी आदरणीय दहीहंडीची नितीनजी उबाळे साहेब यांचा आपण योगिता चव्हाण मॅडम, आपण भिवंडीमध्ये आमदार दहीहंडी उत्सव मध्ये आलात. या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत आणि सन्मान करत आहोत. सुचिता म्हात्रे वहिनी माननीय आमदार साहेबांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होईल. एक जबरदस्त गुणी कलावंत. आता ही जे सॉरी डायमंड आहे का तिथे? डायमंड तुम्हाला पुकारल्यानंतर तुम्ही का दुसऱ्याला तिथे देताय? नाही बोलले अरुण सर. कधीपासून माझ्या हातात तिथे मध्ये आहे नाही. तुम्ही का असं करता? का तुम्ही राहताय तिथे? तुम्हाला 17 या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. नाव पुकारतो त्यांनीच फक्त योगिता चव्हाण मॅडम.
कशाला आवाज दिलाय? कोणी आवाज दिलाय? आवाज आम्ही देतोय. तुमचा आवाज मी एकदा सुद्धा पुकारलेला नाहीये. भिवंडी मध्ये आपला आमदार दहीहंडी उत्सवामध्ये ज्यांनी येऊन या उत्सवाची शान वाढवली त्या कलावंत योगिता चव्हाण मॅडम, भिवंडीकरांचा तुम्हाला सलाम. अशा छान छान भूमिका साकारत राहा आणि यशस्वी होत राहा. धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या समोर आलेले नितीनजी उबाळे जे अहिल्यादेवी होळकर या मालिकेमध्ये तसेच ऑल दी बेस्ट या नाटकातील ते कलावंत आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. रवी सर, बोला दादा. आता तर तुमच्याकडे तो खांद्यावरती जी मुलगी आलेली आहे त्यांना फक्त सन्मान चिन्ह देण्यात यावं. ओके. त्यांचे थर पूर्ण नाही झालेले. शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आदरणीय नितीनजी उबाडे कलावंत अहिल्यादेवी होळकरांच्या मालिकेतील एक उत्कृष्ट कलावंत तसेच ऑल द बेस्ट या सुप्रसिद्ध नाटकातील ते सुद्धा कलावंत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. साहेब बोलले एकच घ्या. त्यांना पुकारलेलं होतं कधी. डायमंडवाला आता गोविंदा पथक डायमंड, प्लीज जरा तुमचा एक मुलगा इकडे पाठवा. पंचांच्या स्टेजवर एक मुलगा पाठवा तुमचा. प्रदीप सर, हा सर. कोणाचा नंबर आहे त्यांना ठरलावाला सांगा. वेळ कमी आहे आपल्याकडे. डायमंड 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 गोविंदा पथक आता त्यांना दिलेलं आहे, पाचारण केलेलं आहे त्यांना.